करण्याचा प्रयत्न केला. तर ही जी 15 तारखेपासून आज ताग आहे, एक एक रुपयावर खात्यावर जेवढे खाते आहेत नगरपालिकेचे, त्या सगळ्या खात्याचा हिशोब ह्यात दिलेला आहे. आणि ह्या खात्याचा तुम्ही ह्या खात्याचा एक एक रुपयाचा हिशोब जरी जनतेने घेतला तरी आमची एक एक रुपया हिशोब घ्यायची तयारी आहे. आणि ह्यात जर आमची काय अनियमितता आढळली तर आम्ही त्याच्यावरच 1,01,000 रुपयाचं नगदी पारितोषिक डिक्लेअर केलेलं आहे. फक्त ह्याचं काय झालं, राजकीय प्रेरणेतून आम्हाला कुणाला नाव ठेवायचे नाही, कुणाला ही करायचं नाही. आम्हाला जिथं चुकीचं वाटतंय ते आम्ही वरिष्ठांना कळवितो. वरिष्ठांनी त्यांचं काम करावं ही आमची भूमिका आहे. आणि कुणावर चिकलफेक करीत बसण्याचा आमच्याकडे वेळ नाही, कारण आम्ही केलेली कामं पूर्ण पारदर्शक आहेत. आणि ही पारदर्शक कामं जी आमची केलेली आहेत 42 महिने, त्याची लोकशाहीच्या तिसऱ्या आधारानं, चौथ्या आधारस्तंभानं आणि तिसऱ्या डोळ्यानं त्याचं निरीक्षण केलं. आणि त्यांनी आम्हाला आमचा यथोचित सन्मान केला. त्या केस पत्रकार बांधवांसाठी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याने बारकाईत आमचं निरीक्षण करून केजच्या नगराध्यक्षांना उत्कृष्ट नगराध्यक्ष आणि सारथीला केज भूषण पारितोषिकाने आम्हाला देऊन सन्मानित केलं. त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आणि अशा पद्धतीने काम केलं असताना सुद्धा लोकांचं काहीतरी आमच्या माथी मारून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कुणी करू नये. ही विषय जे आहेत ते आमच्या नाहीतच, ते जुना विषय आहे. त्याने आम्हाला वरिष्ठांना आम्ही कळविलेला आहे. आणि घरकुल घोटाळ्याच्या बाबतीत सर्वात आधी पत्रकार परिषद संबंधितांवर गुन्हे दाखल करा आणि गरिबाला न्याय द्या ही भूमिका मांडणाऱ्या पहिल्या नगराध्यक्षा आणि सारथी हरून आमदार यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामुळे आमच्यावर कुणाला बोट उचलण्याचा किंवा आम्ही कुठं चुकलो किंवा आमच्याबद्दल लोकांना दुमत पैदा करण्याचा किंवा दूषित वातावरण करण्याचा कुणालाही अधिकार नाही. आणि त्या पद्धतीचा कोणी प्रयत्न पण करू नये. पण ज्या गोष्टी मागे घडलेल्या आहेत त्याचं अवलोकन जनता करते आणि आम्ही शासन म्हणून आम्ही त्या पद्धतीचा पाठपुरावा आमचा चालू आहे. फक्त आम्हाला कुणावर चिकलफेक करायची नाही. जे करील ते भरील, ज्याच्या तिच्या मरणाला ती मरणार आहे. त्यामुळे आम्हाला कुणाच्या पापाचं धनी व्हायचं नाही म्हणून आम्ही त्या भानगडीत काय पडणार नाही. परंतु ज्या विश्वासाने जनतेने आम्हाला विश्वासाला बसवलं त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरवून काम करू. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आणि असंच आशीर्वाद आणि प्रेम जनतेचा आमच्याबद्दल कायम राहील. जोपर्यंत जनता आमच्या पाठीशी आशीर्वाद देऊन राहील तोपर्यंत जनतेच्या विश्वासाला पात्र असं काम करण्यात येईल. आणि आमच्या